नमस्कार. चंद्र राशींच्या वृश्चिक राशींच्या व्यक्तींना 2025 जून या महिन्यासाठी आज मी मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना धकाधकीचा, आरोग्यावर ताण पडणारा असा दिसून येतो आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. त्याच्यासाठी पण उपाय असतात. ते उपाय आपण करावेत की जेणेकरून तुम्हाला यामधून मार्ग सापडेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं वाचन करावं. या राशीच्या सुरुवातीलाच मी मुद्दाम पहिल्यांदा सांगतो आहे की वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं दररोज संध्याकाळी वाचन करावं. आपल्या श्रद्धा चॅनलवर हे उपलब्ध आहे. अन्य ठिकाणीसुद्धा उपलब्ध असल्यास आपण घ्यायला हरकत नाही, पण आपल्या चॅनलवर शुद्ध आणि स्पष्ट शब्दामध्ये हे उच्चारण केलेलं स्तोत्र आपण अवश्य ऐकावं. जमल्यास समोर पुस्तक धरून वाचावं सुद्धा, असा सल्ला मी या ठिकाणी देतो आहे. कारण हा महिना खूप वेगवेगळ्या उलाढालींचा तणाव वाढवणारा असा दिसून येतो. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी मुद्दाम सांगतो आहे की या महिन्यामध्ये कुठल्याच गोष्टी ज्या आहेत त्या उत्तरार्धात होणार नाहीत. पूर्वार्ध जो आहे तो त्यातल्या त्यात बरा आहे की ज्या गोष्टी पूर्वार्धात तुम्हाला शक्य होतील. उत्तरार्धामध्ये मात्र काहीशा गोष्टी ठप्प झालेल्या तुम्हाला दिसतील. म्हणून उत्तरार्धात खूप काही गोष्टींची अपेक्षा करू नका. जास्तीत जास्त कामं आपली पूर्वार्धात संपवा, म्हणजे उत्तरार्धामध्ये आपल्याला पुढचं नियोजन काहीतरी करता येईल. आरोग्यावर विशेष गोष्टींचा ताण पडेल आणि आपण स्वतःला अंडर एस्टिमेट कराल असं दिसून येतं. म्हणजे कर्तृत्ववान असूनसुद्धा तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट कराल असं दिसतंय. तर या गोष्टी तुम्ही टाळा आणि आपल्या कर्तृत्वावर 100% विश्वास ठेवा. त्याचा आज ना उद्या चांगली वेळ येईल तेव्हा त्याचा निश्चित बदल आणि फरक आपल्याला दिसून येईल. त्यामुळे त्याबद्दल आपण काळजी घ्या. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना आरोग्याबद्दल मी विशेष करून सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या आरोग्याची आपण विशेष काळजी घ्या. ज्यांना लो ब्लड प्रेशर किंवा अन्य ब्लड प्रेशर संबंधी काही व्याधी असतील त्यांनी दुर्लक्ष करू नका. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, ब्लड प्रेशरकडे लक्ष द्या की जेणेकरून तुम्हाला आरोग्य हे तुमच्या मागे पडण्याला कारणीभूत होता कामा नये. म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या असं मुद्दाम मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. उद्योगधंद्यामध्ये सुद्धा चिंतातूर असं वातावरण दिसून येत आहे. जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत त्यांना खूप कष्टाचा महिना आहे. विविध प्रकारे तुम्हाला ट्रॅप केलं जाईल किंवा कामाचा डोंगर तुमच्यासमोर उभा राहील. कितीही केलं तरी काम संपणार नाही, कामात अडथळे येतील. त्याचप्रमाणे आपल्याला आपले सहाय्यक जे आहेत ते योग्य आपल्याला सहाय्य करणार नाहीत. तर आपण गोड बोलून सगळ्यांकडून काम करून घ्यायचं, तुमच्या टीमकडून हे सूत्र अवलंबा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. नाहीतर कामाच्या ठिकाणीसुद्धा तक्रारी दिसत आहेत. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत, त्यांनीसुद्धा मोठी गुंतवणूक करू नका किंवा मोठं काहीतरी चॅलेंज स्वीकारू नका. असं केलं तर तुम्हाला तोंडघशी पडण्याची वेळ येईल किंवा वेळेत तुम्ही ते काम करू शकणार नाहीत. म्हणून तुम्ही कमिटमेंट, फायनल कमिटमेंट अशी या महिन्यात कोणाला देऊ नका. हे मुद्दा मी या ठिकाणी नमूद करतो आहे की जेणेकरून तुम्ही कुठेही अडकू नये, फसू नये आणि तुमची बदनामी होऊ नये. कर्तृत्ववान जरी आपण असाल तरीसुद्धा योग्य वेळ असते तेव्हा ते सिद्ध होतं. तोपर्यंत ते सिद्ध होत नाही. तोपर्यंत समोरच्याला वाटतं की हा बाता मारतो आहे असं वाटतं. तर यामध्ये कामामध्ये असलेले ताणतणाव जे आहेत ते आपण आपले सोडवा. ज्याप्रमाणे काही गोष्टी आपल्या रागावर अवलंबून असतात, त्या रागावर आपण नियंत्रण ठेवायला शिका. काही गोष्टी अशा असतील की वेळेत घडणार नाहीत, वेळेत त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. पण अशावेळी आपण आपलं जे बॅलन्स आहे,
आपला जो मार्ग आहे तो आपण सोडू नका. अशावेळी लोक व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते. तर हे मात्र करू नका, कारण यामधून तुम्हाला खूप मोठा तोटा किंवा खूप मोठा लांबचा टप्पा गाठायला तुम्हाला अडथळे निर्माण होतील. त्यामुळे व्यसनाधीन होण्याची शक्यता जी असते ती अशा वेळी असते. तर यामध्ये आपण विशेष काळजी घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. कौटुंबिक बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर कुटुंबातून अनेक सूचना आपल्याला येतील. त्या सूचनांचा आदर करा, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या अंमलात आणा, पण नकार देऊन त्यांची नाराजी ओढवू नका. कारण आपल्या पतिपत्नी जे आहेत वृश्चिक राशींचे, त्यांच्यातसुद्धा काहीतरी कलह किंवा वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. एखादी गोष्ट एकमेकांची न पटणे हे मी समजू शकतो, पण त्यावर वाद घालू नका. वादाने कुठे ती गोष्ट जाऊ शकते, म्हणजे कुठलंही टोक गाठवू शकतात. म्हणून पतिपत्नींनी वादविवाद टाळा. वादविवादाचे प्रसंग निर्माणच होऊ देऊ नका. कुटुंबामध्ये एखाद्याला जर काही आपल्याला सुचवायचं असेल तर सुचवा आणि सोडून द्या. त्याचा पाठपुरावा करू नका. मग त्या व्यक्तीला ते आवडणार नाही आणि तुम्ही नावडते व्हाल. तर अशा गोष्टी तुम्ही टाळा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना असं दिसतंय की जमा आणि खर्च हे ते ताळमेळ साधू शकतात, नाही असं नाही, पण तरीसुद्धा जमा जी आहे ती आवक मिळवण्यासाठी थोडी खटाटोप कष्ट करावे लागतील. ते कष्ट करण्याची तयारी ठेवा. अशा अनेक अडचणी असल्या तरीसुद्धा आपले कष्ट करून आपली जमा आपल्याकडे जी होते की नाही ठरल्याप्रमाणे त्याकडे लक्ष द्या. जमा खर्चाचा मेळ साधा आणि आपण हा महिना व्यतीत करा. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्त्रनामस्तोत्राचं आपण अवश्य वाचन करा. म्हणजे संकट किती जरी आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे जाऊ शकता. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तीला मार्गदर्शन.